नमस्कार ग्रामस्थांनो. आज आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आपल्या गावाच्या पर्यावरण संवर्धनाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आपण साजरा करत आहोत. 1 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काळभैरवनाथ मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला होता. आज त्या उपक्रमाला यशस्वीरित्या 1 वर्ष पूर्ण झाले आहे. आणि या 1 वर्षाच्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना मन आनंदानं भरून येते. आपण नेहमी ऐकतो की झाडे लावा, झाडे जगवा. परंतु प्रत्यक्षात झाडे लावणं जितके महत्त्वाचं आहे, त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे ती झाडे जिवंत ठेवणं आणि त्यांचं संगोपन करणं. अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले जाते, पण काही दिवसांनी त्या रोपांकडे दुर्लक्ष होते. मात्र आपल्या गावात असं घडले नाही. आपण लावलेली प्रत्येक रोपटी आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपली गेली, त्यांची काळजी घेतली गेली आणि म्हणूनच आज ती जोमानं वाढताना दिसत आहेत. काळभैरवनाथ मंदिर परिसर हा आपल्या गावाच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे. या पवित्र परिसराला अधिक हिरवेगार, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्याचा संकल्प ग्रामपंचायतीनं केला. त्यातूनच वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात झाली. मंदिर परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. त्यावेळी प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती की आपण आज जी रोपे लावत आहोत ती भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरणार आहेत. वृक्षारोपणानंतर खरी जबाबदारी सुरू झाली. उन्हाळ्याच्या कडक तापमानात झाडांना नियमित पाणी देणं, गुराढोरांपासून संरक्षण करणं, झाडांच्या भोवती स्वच्छता राखणं, आवश्यक तेथे कुंपण उभारणं, खत आणि इतर आवश्यक गोष्टींची व्यवस्था करणं, या सर्व बाबी सातत्यानं करण्यात आल्या. प्रत्येक झाड जगले पाहिजे, वाढले पाहिजे आणि भविष्यात मोठे वृक्ष बनले पाहिजेत, यासाठी सर्वांनी मनापासून मेहनत घेतली. पावसाळ्यात निसर्गानं साथ दिली, पण त्याच वेळी झाडांच्या भोवती वाढणारे गवत काढणं, रोपांची स्थिती तपासणं आणि त्यांना योग्य आधार देणं याकडेही लक्ष देण्यात आले. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही त्यांची निगा राखण्यात कोणतीही कमतरता ठेवली गेली नाही. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं फळ आज आपल्याला दिसत आहे. 1 वर्षापूर्वीची छोटीशी रोपं आज चांगली वाढलेली दिसत आहेत आणि मंदिर परिसराचं सौंदर्य अनेक पटीनं वाढवत आहेत. या यशस्वी उपक्रमामागे अनेकांचं योगदान आहे. सर्वप्रथम आपल्या गावाचं लोकनियुक्त सरपंच माननीय श्री दीपक घुटे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आणि सातत्यानं मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांची असलेली तळमळ आणि गावाच्या विकासासाठीची त्यांची बांधिलकी या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून आली. तसेच पेसा अध्यक्ष माननीय श्री राहुल घुटे यांचंही या उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान लाभले. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर सहकार्य करून उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. याचबरोबर श्री रोहित घुटे, श्री सचिन घुटे, श्री यशवंत घुटे आणि श्री रमेश घुटे यांनीही वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य केले. वृक्षारोपण असो, झाडांची देखभाल असो किंवा परिसराची स्वच्छता असो, त्यांनी नेहमी सकारात्मक सहभाग नोंदवला. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता आला. या कामात ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी आणि गावातील जागरूक नागरिक यांचंही मोठे योगदान लाभले. प्रत्येकानं आपापल्या परीनं मदत केली आणि म्हणूनच आज हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. हे यश कोण्या एका व्यक्तीचं नसून संपूर्ण गावाचं आहे. आज आपण या वाढलेल्या झाडांकडे पाहतो तेव्हा केवळ हिरवाई दिसत नाही, तर त्यामागील श्रम, समर्पण आणि पर्यावरणाविषयीची आपली जबाबदारी दिसते. ही झाडे भविष्यात आपल्या मुलांना आणि नातवंडांना सावली देतील, स्वच्छ हवा देतील, पक्ष्यांना निवारा देतील आणि आपल्या गावाचं सौंदर्य वाढवतील. त्यामुळे आपण लावलेले प्रत्येक झाड हे भविष्यासाठी केलेली एक मौल्यवान गुंतवणूक आहे. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी वृक्षांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाढते प्रदूषण, तापमानातील वाढ आणि बदलते हवामान यांचा सामना करण्यासाठी वृक्षारोपण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी दरवर्षी किमान एक तरी झाड लावावे
आणि ते जगवण्याची जबाबदारी स्वीकारावी. आज या उपक्रमाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण पुन्हा एकदा संकल्प करूया की आपल्या गावाला अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करू. केवळ झाडे लावायची नाहीत, तर ती जगवायची, वाढवायची आणि पुढील पिढीसाठी जपून ठेवायची आहेत. शेवटी या उपक्रमात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचं मनःपूर्वक आभार. माननीय लोकनियुक्त सरपंच श्री दीपक घुटे, पेसा अध्यक्ष श्री राहुल घुटे, श्री रोहित घुटे, श्री सचिन घुटे, श्री यशवंत घुटे, श्री रमेश घुटे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि सर्व ग्रामस्थ यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. चला, आपण सर्वजण मिळून पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ अधिक बळकट करूया आणि आपल्या गावाला हरित, सुंदर आणि आदर्श गाव बनवूया. एक झाड लावा, एक झाड जगवा आणि भविष्यातील पिढ्यांना हिरवेगार जीवन द्या. धन्यवाद.